पहिली वाईट सवय सांगतो. मी प्रत्येकाला चिडवतो किंवा बाप्पांना वगैरे नाव वगैरे घेतो. म्हणजे काय मला वाटते चेष्टा करावी, आपलं माणूस आहे म्हणून आपली करतो चेष्टा. त्याला कधीच राग येत नाही, किती बी काय बी. अथर्व इज इक्वल टू हुशार बोलू शकतो. हुशार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम साताऱ्यात 10वीच्या मुलांना भेटायला आली आहे. फक्त मुलांनाच. कसे आहात तुम्ही सगळे? खूप मस्त. मगासपासून सांगते की आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर त्यांचं सुरुवातीपासूनच सुरू झालेलं की वाईट सवय नका विचारू. तर सुरुवात मी तिथूनच करणार की वाईट सवय सांगा. कुणाची सांगायची? प्रत्येकाची. आता वाईट सवय आणि चांगली सवय सांगायची कसं? फक्त वाईट. फक्त वाईट. सांग सांग, तुला वाईट चांगली दोन्ही सांगायच्या? दोन्ही सांग. कुठला आवडतो? वाईट आवडतो. तर सत्यजितची वाईट सवय अशी नाही, पण चांगली सवय आहे की तो सगळ्यांना समजून घेतो आणि प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट त्याची खूप चांगली असते. आणि अथर्वची वाईट सवय, जर का आपण पाठांतर करत असून तो मध्ये आला की आपण त्याला समजून घ्यायचं. म्हणजे तो पाठांतर करत असेल आणि आपण मध्ये गेलो तर डायरेक्ट तो आरडाओरडा करायला सुरुवात करतो. आणि चांगली सवय पण तो ॲडजस्टमेंट खूप करतो. कटकीची वाईट सवय, त्याला एकमेकांच्या पप्पांवरनं बोलायला जास्त आवडतं, अण्णावरनं चिडायला आवडतं वगैरे वगैरे. आणि चांगली सवय की सगळ्यांची मिळून आणि एकत्र असतो. माझी वाईट सवय की मी असं दे आता रँडमली येतो तर माझं पण घेतो. मी कोण चेष्टा करतो की मला अचानक राग येतो. म्हणजे मला चिडायची सवय वाईट आहे खूप, ती मला कमी करायची. आणि चांगली सवय आता बाकीच्यांना असेल ते आपण ऐकून घेऊ. ओमची वाईट सवय तशी नाहीच आहे, कारण ओम चेष्टा करतो तर ती चेष्टा मी खरंच चुकून मनावर घेतो, ते सांगत असं सारखा राग येतो. आणि चांगली सवय की तो सगळ्यांची खूप काळजी घेतो. आणि ह्याची चांगली सवय की तो सगळ्यांची मिळून मिसळून असतो. आणि वाईट सवय नाही काय. ओके, पण आता त्याने सांगितले, पण आता तुमच्या मुलांमध्ये एक मुलाचं ॲडिशन झालंय, सो त्याची ओळख करून देणार? हा आहे 10वी मधला गाण्या. आणि हा पण आमच्या गावापेक्षा जरा लांब राहतो. जसं आम्हाला जसं ताप आहे चालत जायला, तसा ह्यांना पण आहे. ह्यांच्या बी गावची परिस्थिती तशी नाही, गाडी वगैरे जात नाही. किंवा आमच्या बी गावात जसं आहे तसं ह्यांच्या बी गावात आहे. आणि ह्यांची पण गरीब परिस्थिती आहे वगैरे असं तसं. हा नवीन ॲड झाला. ओके, आता मी त्याला विचारते की तू आलेलास तेव्हा सगळ्यांनी तुला किती मदत केली आणि किती स्वतःमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं त्यांच्या गँगमध्ये मी जास्त करून रुद्र यांच्यावर असायचो. मग त्यांनी मला पहिल्यांदा समजून म्हणजे असं सांगितलं. पहिल्यापासून मी ह्याला आधीपासून ओळखतो, कारण ह्याच्यावर मी खूप काम केलं. त्यापासून आधीपासून ओळखतो, त्याला पण ओळखतो, श्रेयसला. त्यामुळे सगळ्यांची ओळख झाली. अच्छा, आता मुलींनी मगाशी सांगितलं की त्यांची पॉवर खूप आहे, तर तुमची पॉवर किती आहे आणि तुम्ही किती एकत्र असता? अरे बोल ना, माईक तुझ्याकडे. अरे बोल, तुझ्याकडे बी होतोय. खरं सांगायला गेलं ना तर सगळे एकत्र जर राहिलो ना तर पॉवर इन्फिनाइट होईल. म्हणजे कोण तोडच देऊ शकणार नाही. पण म्हणजे आता कसं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, त्यामुळं कोणाचं पटत नाही, कोणाचं म्हणजे विचार जुळत नाहीत. त्यामुळं वेगवेगळे राहतात जरा. म्हणजे कसं स्वतःचं पीसफुल जगायला आवडतं तसे. पण तुमच्या सगळ्यांमध्ये मस्तीखोर कोण आहे? ऑब्विसली ओम पानसकर. हो, ओम सगळे बोलतात तू इतकी मस्ती करतो, काय कुठून येते एवढी मस्ती कर? सगळीच मला म्हणते ती मस्ती करतो. मी आता म्हणजे मी ठरवलंय की प्रत्येकाशी म्हणजे माझी पहिली वाईट सवय सांगतो. मी प्रत्येकाला चिडवतो किंवा बाप्पांना वगैरे नाव वगैरे घेतो. म्हणजे काय मला वाटते चेष्टा करावी, आपलं माणूस आहे म्हणून आपली करतो चेष्टा. जास्त करून मी किरणची करतो, कारण तो मला सगळ्यात जवळचा वाटतो. कारण आम्ही 3-4 वर्ष झाले एकत्र आहे, त्यामुळे मी त्याची जास्त करून करतो चेष्टा. आणि 2 नंबरला रुद्र म्हणजे विकासची चेष्टा करतो, पण त्याला कधी कधी पटत नाही, कधी कधी रडतो. आणि मी ठरवलंय की मी त्याची जास्त करून त्याला वाईट वाटेल असं कधीच करणार नाही, आणि त्याचं कधीच मन दुखावलं असं काही वागणार नाही. पण तो जे चेष्टा करतो त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त त्या माणसाची काळजी घेतो. आणि आता प्रत्येकाचं वाईट सवय सांगतो. सत्यजितची वाईट सवय नाही आहे, खरंच तो मुलगा आहे ना, खरंच चांगला आहे. कधीच असं भांडणं करत नाही किंवा
त्याला कधीच राग येत नाही, किती बी काय कधीच राग येत नाही. आणि खरंच म्हणजे आणि चांगली सवय आहे त्याची खरंच. आणि कधी पण तो बघा सगळ्यांवर मिळून मिसळून राहतो. जरी 10वी मध्ये विलन म्हणण्यापेक्षा आमचा जरा दुश्मन दाखवला असला तरी पण आम्ही ऑफस्क्रीन खरंच एकत्र चांगले राहतो. कधी कधी एपिसोडमध्ये कधी आम्ही एकत्र खेळायला वगैरे जातो, तेव्हा पण माझ्या मस्ती असते. 2 नंबरला अथर्व आदाटेची वाईट सवय म्हणजे त्याला म्हणजे चेष्टा केलेली पटत नाही, लगेच राग येतो. आणि जेवण सगळ्यात वाया घालवतो तोच आमच्यात. आणि आंघोळीचं काय प्रत्येक शेड्यूल आहे ते काय रोजच आहे त्याचं, काय त्याला किती मला फरक नाही. सांगितलं की तो असं का करतो, कारण की टाइम मॅनेज होत नाही. मी सांगितलेलं ते मागच्या वेळी पण की, आणि असं नाही की मी एकटाच, असे खूप जण आहेत. पण मी तुझं रात्री 12 वाजता झोपलो कसा टाइम मॅनेज होईल? रात्री 12 टाइम कसा मॅनेज होईल? मी सांगतो काय होतं माहितीये का, 1-2दा मी दिसलोय तसं म्हणून. कारण कसं खूप आहेत, मुली सुद्धा आहेत, मुलं सुद्धा आहेत. आता नावं घेऊन स्पेशल नाही सांगत, पण खूप जण आहेत असे. नाही ज्याने केली ना ते 1-2 दिवस नसेल करत, तू आठवडाभर एवढं नसतं रे. अरे आहेत माझ्यासोबत असे खूप जण आहेत मॅम, पण रिव्हील नाही करत, सोडा ठीक आहे. पण तुमचा ना बॉन्ड खूप छान आहे. जर मी विचारलं की अथर्व इज इक्वल टू म्हणजे एक शब्द सांगायचा, त्याला त्या शब्दात वर्णन करायचं, असं प्रत्येकाबद्दल सांगायचं. तुझ्यासाठी सगळ्यांची नावं घ्यायची आणि इज इक्वल टू पुढे काय असेल? माझ्यासाठी सगळ्यांची नावं म्हणजे सागर इज इक्वल टू सागर इज इक्वल टू मस्ती. कटके इज इक्वल टू बिंदास्तच बोल, कारण त्याला काय करतं नाही. रुद्र इज इक्वल टू रुद्र इज इक्वल टू शांत. मध्या इज इक्वल टू मध्या इज इक्वल टू आपण त्याला आपण अर्धवट नाही नाही तसं काय मस्तीखोरच सांगू शकतो मी त्याला. गण्या इज इक्वल टू गाण्या तो आत्ता ॲड झाला, त्यामुळे मी जास्त नाही अजून हे केलं त्याला, पण तरी पण तो शांत आहे, खूप शांतच म्हणेन. आता सागरला विचारते, तू सगळ्यांची नावं घे आणि इज इक्वल टू. अथर्व इज इक्वल टू हुशार बोलू शकतो. हुशार कटके इज इक्वल टू हे ना जे सांगितलं बिंदास. रुद्र इज इक्वल टू भांडखोर. मधुकर इज इक्वल टू मस्तीखोर. गण्या इज इक्वल टू फ्रेंड म्हणजे चांगला फ्रेंड. चला कटके, आता तुम्ही सांगा. सागर इज इक्वल टू शब्द नाही त्याला बोलायला, सरळ शब्दच नाही बोलायला. यांचा विषय सोडून द्या, इकडे घ्या. चांगला आहे, रुद्र आहे, सागर आहे चांगला, याचा विषय सोडून द्या, याच्याबरोबर बोलायचं नाही काय अरे नाही मी खरं सांग. अरे बिंदास्त अर्धवट सरळ सांगतो, अर्धवट आहे. रुद्र काय भांडखोर नाही, लय काय त्याबद्दल बोलायचं नको आता मला बोलायला. ते मस्ती कर, त्याचा मला चालतं, ते शांत आहे. सत्ताजित इज इक्वल टू थोडासा मध्ये लुडबुड करणारा. अथर्व इज इक्वल टू तसा माझ्यासाठी तो शांतच आहे, माझ्यावर शांत असतो. आणि कटकी इज इक्वल टू तसाच खोडसाळ आणि बिनधास्त. आणि ओम इज इक्वल टू दुसऱ्यांची काळजी घेणारा आणि जरासा खोडसाळ. आणि गणया इज इक्वल टू शांत. सागर प्रेमळ. अथर्व कुणाकडे शब्द नाही अहो पृथ्वीवर शब्द यायलाच लागला अजून त्याच्यासाठी. कटकेसाठी जिवलग. आणि रुद्रनं जे माझ्यापर्यंत आतापर्यंत सांगितलं माझ्याबद्दल सगळं खोटं आहे, कारण सगळं विरुद्ध आहे माझ्या. ते नाही खरं नाही, काळजी घेत असेल कधी पण त्याला लय रडवलाय मी एकट्यानं. पण रुद्र मी खरं सांगतो तुला, इथून पुढे कधी तर रडवणार नाही आणि तुझ्याशी चांगला राहील. आणि रुद्रला
रुद्र खोडकर आणि गाण्यासाठी शांत, खूप खूप शांत असतो तो, कोणाशी जास्त भांडणत नाही एवढं. आता गण्या सांगेल. सागरसाठी म्हणजे खूप सगळेच खूप मस्त असतात, म्हणजे शांत सर्व. विरुद्ध सांगायचं म्हणजे असा शब्दच नाही कोणासाठी. मला खूप खूप मस्त, मला आवडतं त्यांच्यावर राहायला. वा, किती छान. पण आता मुलींनी पोलखोल केल्यावर मुलांची वेळ आहे की मुलींची पोलखोल करायची. त्याच्या आधी मला ह्याची एक वाईट सवय सांगायची. नाही का हो, ह्याची वाईट सवय अशी आहे की हे ना म्हणजे सेटवर आहे ना, म्हणजे नाही का आता कोणी फोटो काढायला लावला ना मुलींपैकी लगेच न सांगता बी असा काढेल रॅन्डम फोटो नाही का. पण आम्ही समजा पोरांना कुठला फोटो काढायला लावला, अरे नाही चार्जिंगच नाही, फोन स्विच ऑफ होईल, आता मला लागतोय स्क्रिप्ट बघायच्या, असली कारण देतोय की कबूल कर. हो आहे, मला मुलींचे फोटो काढायला आवडतात. अच्छा, यांच्याकडे मुली सगळ्या चांगल्या आहेत, मुलींबद्दल कोणालाच काही पोलखोल करायची नाही. पण आता आपण इथेच थांबूया आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.